आजकाल आपण सगळ्यांनी एक गोष्ट नक्कीच अनुभवली, मोबाईल उघडला की अगदी काही सेकंदातच व्हिडिओज, रील्स, शॉर्ट क्लिप्स आपल्या स्क्रीनवर येतात आणि आपण स्क्रोल करत राहतो. जेवण, झोप, वेळ कशाचा काहीच पत्ता लागत नाही का? आता आपली स्पोर्ट्स इंडस्ट्री सुद्धा याला अपवाद नाहीये. फॉर एक्झाम्पल टेबल टेनिस. येस, टेबल टेनिस सारखा एकदम वेगवान खेळ आता फक्त कोर्टवर नाही तर सोशल मीडियावरही तितक्याच वेगाने धावतोय. पेट्रा सोर्लिंग इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या अध्यक्षा आणि याच मोठ्या चेंज बद्दल त्या बोलताना एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की आज लोक स्पोर्टला एका वेगळ्या पद्धतीने पाहतात. पण नेमकं कसं? चला तर जाणून घेऊयात याच महत्त्वाच्या चेंज बद्दल. आता बघा, पूर्वी प्रेक्षक पूर्ण सामना पाहायचे, पण आता एक भन्नाट रॅली, एक अनबिलिव्हेबल शॉट आणि एखादा ट्रिक शॉट अशा काही सेकंदाच्या क्लिप्सच जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. आणि यामुळे सोर्लिंग यांचं याबद्दल स्पष्ट मत आहे. आज एखादी शानदार रॅली कधी कधी संपूर्ण सामन्याच्या रिझल्ट पेक्षा जास्त क्लिक्स मिळवते. मित्रांनो, ही गोष्ट साधी आणि छोटीशी वाटू शकते, पण यामागे एक मोठा बदल दडलेला आहे. टेबल टेनिस आता फक्त खेळ राहिलेला नाहीये, तो एक डिजिटल कंटेंट बनत चाललाय. म्हणजे खेळ तर बदलतोय, पण का? तर महत्वाचं कारण म्हणजे आजच्या काळामध्ये लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झालाय. खूप वेळ बसून एकच पूर्ण सामना पाहण्यापेक्षा लोकांना पटकन काहीतरी एक्साइटिंग पाहायचं असतं. त्यामुळे अपिअरंटली टेबल टेनिसने स्वतःलाच बदलायला सुरुवात केली. वर्ल्ड टेबल टेनिस म्हणजेच WTTच्या स्पर्धांमध्ये आता प्रत्येक सामना हायलाइट्स फॅक्टरी सारखा डिझाईन केला जातोय. अप्रोच हा आहे की प्रत्येक क्षण असा असायला हवा की जो क्लिप बनून व्हायरल होऊ शकेल. फेलिक्स लेब्रून आणि सायमन गॉझी यांच्यातली लॉंग रॅली असो किंवा एखादा भन्नाट ट्रिक शॉट, हे सगळं आता फक्त कोर्टवरच्या प्रेक्षकांसाठी नाही तर सोशल मीडियावरच्या व्ह्यूअर्ससाठी सुद्धा तयार केलं जात आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर खेळ फक्त खेळ नाही तर एक एंटरटेनमेंट फॅक्टर झालाय. यातच सोर्लिंग टेबल टेनिस बद्दल एक महत्वाची गोष्ट सांगतात. आज टेबल टेनिस खेळ हा इतर खेळांशी स्पर्धा करत नाहीये, तर तो स्पर्धा करतोय इंस्टाग्राम, युट्यूब आणि बाकी सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंटशी. म्हणूनच खेळातही कॉन्टेंट क्रिएटर सारखा एक नवीन विचार रुजायला लागलाय की प्रेक्षकांना एंटरटेन करायचं, नाहीतर ते स्क्रोल करून पुढे जातील. ॲज यू नो, पूर्वी खेळात ना फक्त स्कोर्स किंवा पॉइंट्स महत्वाचे असायचे, पण आता पॉइंट्स मधला वेळ, ब्रेक, पॉज आणि रिसेट हे सगळंही तितकंच महत्वाचं झालंय. कारण याच वेळेत तर प्रेक्षक मोबाईलकडे पाहतात आणि कदाचित दुसऱ्या व्हिडिओकडे वळतात. सो आता टेबल टेनिसमध्ये हा प्रयत्न केला जातोय की गेम फास्ट ठेवावा, मधल्या वेळेतही एंगेजमेंट ठेवावी आणि प्रेक्षकांचा फ्लो अजिबात तुटू नये. 1 मिनिट, पण मग पूर्ण मॅच कोण बघणार? मुळात मॅच बघितली जाणार का नाही? प्रश्न तर व्हॅलिड आहे की जर सगळंच रील्सवर चालणार असेल तर पूर्ण सामना पाहणार तरी कोण? आता याचं उत्तर देताना सोर्लिंग म्हणतात की फुल मॅच अजूनही महत्वाचीच आहे, पण लोकांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रील्स हा एक मार्ग आहे. रील्सच प्रेक्षकांना आकर्षित करतात आणि मग बघितलेला पूर्ण सामना हा त्यांना खेळाशी जोडून ठेवतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे टेबल टेनिसचा खेळ तर बदलतोय, पण त्यातलं पॅशन, स्किल आणि स्पीड हे मात्र तसंच आहे. बदल फक्त एवढाच आहे की आता हा खेळ कोर्टवर तर खेळला जातोच आहे, पण तितकाच तो मोबाईल स्क्रीनवरही जगतोय. म्हणजेच आज सोशल मीडियावरचा एक छोटा व्हिडिओ एखाद्या खेळाडूला रातोरात स्टार बनवू शकतो, पण खरी ओळख अजूनही पूर्ण सामन्यातूनच तयार होते. आणि म्हणूनच टेबल टेनिस आता 2 वर्ल्ड्स मध्ये जगतोय, एक रील्सचं जग आणि एक रिअल गेमचं जग. अर्थातच हा बदल फक्त टेबल टेनिस पुरताच मर्यादित नाहीये, तर आज संपूर्ण स्पोर्ट्स इंडस्ट्री आणि त्याही पुढे जाऊन सगळ्याच वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये हा रील आणि रिअलचा बदल झाला आहे. आणि कदाचित या दोन्हींच्या बॅलन्समध्येच आपलं भविष्य दडलं आहे. तर आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.